चला तर आपण बघतोय स्कॉलरशिपचे काय क्वेश्चन्स बघतोय आपण येणाऱ्या वर्षीसाठी जे क्वेश्चन्स येणार तुम्हाला 5वी साठी किंवा 8वी साठी. चला तर आपल्याला काय पाडायचं आहे फॅक्टर्स म्हणजे काय अवयव पाडायचे आपल्याला. याच्या अगोदर एक व्हिडिओ मी टाकलेला आहे तो 64चा आहे. 64चा कसं आपण अवयव पाडणार आणि त्याची कसं बेरीज करणार. आपल्याला काय अवयव पाडून काय बेरीज करायची मी अगोदरच काही लिहून ठेवलेले आहे. तर 2⁻0 किती होणार 1 होणार. 2⁻1 किती होणार 2. 2⁻2 किती होणार 4. 2चा घातांक किती आहे 8. 2चा चौथा घात किती आहे 16. 32 64 आणि 2⁻7 मीन्स किती होतात 128. तर आपल्याला मला माहीत आहे 2⁻7 मीन्स किती होतात 128 बरोबर. आता 128 होतात इथं व्हॅल्यू आपण काय करणार ठेवणार 1 2 4 8 16 32 64 आणि किती आहे 128. या सगळ्यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची. काय करायची बेरीज करायची. चला बेरीज करू आपण. हे बघा हे 8 आहे आणि 32 किती होणार 40 आणि 16 आहे आणि हे 64 आहे किती होणार 70 80. उरले किती 128 आणि 6 4 आणि 2 किती होतात 6. 128 प्लस 6 किती होणार हे 30 134. उरलं किती 1. याची टोटल किती होणार मग 5 8 आणि 4 12 13 14 15 5 ह्याच्याला 1 किती 255 बरोबर. या सगळ्यांची बेरीज किती होणार 255. परत ही काय आपली पहिली मेथड आहे जी की तुम्हाला कशी वाटली ती पण मला कळवा कमेंट करा. दुसरी मेथड काय आहे फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2⁻n+1 - 1 म्हणजेच काय 2 मीन्स किती हे 2चा घात किती आहे 2चा आहे किती आहे कितीचा घात आहे 2 आहे बरोबर. म्हणून आपण काय आहे हा फॉर्म्युला यूज करतोय. 2n किती मला माहित आहे 2⁻7 मीन्स किती होतात 128. तर n किती आहे 7. 7 + 1 - 1 करेक्ट. 2⁻8 - 1. आता 2⁻8 किती होतात माहिती आहे का. तर याला काय करायचं जे 128 आहे त्याची परत बेरीज करायची आपल्याला. 128 + 28 किती होतात 255. किती होतात 2⁻8 मीन्स 256 किती होतात 256